महाआघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काल प्रकाश आंबेडकरांच्या घरी आघाडीतल्या नेत्यांची तब्बल 2 तास बैठक झाली, पण या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नसल्याचं समजते। कारण बैठकीनंतर या तिघांच्या विधानांमध्येही काहीशी विसंगती आढळून आली आहे। त्यामुळे महाआघाडीतली बिघाडी अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस आघाडीत सामावून घेता यावं यासाठी दोन्ही नेते स्वतःहून प्रकाश आंबेडकरांच्या घरी गेले होते। त्या ठिकाणी या नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। बैठकीनंतर सर्व नेत्यांनी कॅमेरासमोर हम सब एक है ची ही अशी पोजही दिली। तुम्ही हात मिळवला तर एक आहे म्हणून पण जेव्हा प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली तेव्हा ही बैठक निष्फळच ठरल्याचं समोर आलंय। कारण तिन्ही नेत्यांच्या विधानांमध्ये काहीशी विसंगती आढळून आली आहे। जागा वाटपाची ही बैठक सकारात्मक झाल्याचं भुजबळ म्हणाले, तर आमच्याकडे तसा कोणताही प्रस्तावच आला नसल्याचा खुलासा आंबेडकरांनी केला। तुम्ही चर्चा आहे आणि एवढं सांगू शकतो यावेळेला की सकारात्मक जी आहे चर्चा झालेली आहे। बाळासाहेब प्रकाश आंबेडकर त्यांचे काही सहकारी 3-4 सहकारी होते। मी अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे आम्ही होतो आणि यांच्यामध्ये चांगली चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं त्याच्यातून मार्ग निघेल। त्यांनी 30 तारखेपर्यंत प्रस्ताव द्या म्हणून सांगितलं, त्याप्रमाणे काही एक प्रस्ताव जो आहे त्यांच्याकडे अशोकराव चव्हाणांनी आम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे। सम्मानजनक प्रस्ताव असावा असं मागणी होती, तर सम्मानजनक प्रस्ताव दिला गेला आहे। बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान राखला जाईल एवढं सांग। नाही, चर्चा सुरुवात झाली, आता आम्ही बसू त्याच्यावरती। त्यांनी जर प्रस्ताव त्यांच्याकडून आला तर वेल एंड गुड, नाही आला तर मग आम्ही आमच्या मार्गाने जाऊ। तुमचं जे मागणी होते ते प्रस्ताव तुमच्याकडे आला दिले गेले आहेत? नाही, आला नाही अजून, त्यांच्याकडून काही प्रस्ताव आलेला नाही। याच्या पुढे तुमची काय रणनीती असणार आहे? आम्ही ते बसून ठरवू ना, आम्ही सांगू ना आमचं काय रणनीती आहे। या बैठकीनंतर पत्रकारांनी अशोक चव्हाणांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी फक्त चर्चा सुरू आहे असं त्रोटक उत्तर देऊन जास्तीचं बोलणं टाळलं। बोला ना, चालू आहे, बोलत नाही, चर्चा चालू आहे, बोलतात चर्चा प्रगतीमध्ये चालू आहे चर्चा। काँग्रेस आघाडीकडे 12 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी यापूर्वीच दिला। हा प्रस्ताव अर्थातच काँग्रेसला अमान्य आहे, पण या जागा वाटपाच्या तिढ्यावर मध्यमार्ग काढण्यासाठी काँग्रेस नेते आंबेडकरांच्या घरी गेले होते। पण 2 तासांच्या चर्चेतूनही काहीच तोडगा निघाला नसल्याचं सध्या तरी दिसतंय। कारण काँग्रेस आंबेडकरांना फक्त अकोल्याची जागा देऊ इच्छित आहे, तर आंबेडकर किमान 3 जागांसाठी अडून बसल्याचं कळतंय। अशातच MIMची साथही आंबेडकरांनी अजून सोडलेली नाहीये। त्यामुळे महाआघाडीचा हा तिढा सोडवायचा तरी कसा, असा यक्ष प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडलाय। कारण आंबेडकरांचा हट्टाग्रह या सर्वांनाच माहिती आहे। बघूयात नेमकं काय होतंय ते। ब्युरो रिपोर्टसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाआघाडीमध्ये असतील की नसतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। यानंतर बघूया पुढची बातमी। नाशिकला जिल्हा बँकेच्या संचालकांनी केलेले प्रताप पाहून अक्षरशः डोळे पांढरे होतात। हम करे सो कायदा हे वाक्य त्यांनी अक्षरशः कृतीत उतरवले। तब्बल 400 जणांना त्यांनी जिल्हा बँकेमध्ये अगदी साध्या कागदावर अर्ज घेऊन नोकरी दिली आहे। मात्र प्रत्येक जागेसाठी 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप झालाय। सरकारी चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। सहकार खात्यात नोकरी हवी, द्या 15 लाख। हो, ही कोणतीही गंमत नाहीये। नाशिक जिल्हा बँक संचालकांनी हा प्रताप केला। फक्त साध्या कागदावर अर्ज घेत तब्बल 400 जणांना प्रत्येकी 15 लाख रुपये घेऊन नोकरी दिली आहे। मात्र आता हा घोटाळा चव्हाट्यावर आला। या प्रकरणात बँकेचं 8.5 कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। सहकार मंत्री जे आहे ते ह्या संचालकांना 9.5 कोटी रुपयाची रिकव्हरी केलेली आहे, ती रिकव्हरी होऊ नये म्हणून मंत्रालयामधून त्यांना वाचवत आहेत। सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक यांनी मंत्रालयामध्ये तसा प्रस्ताव पाठवलेला आहे की यांच्या मालमत्तेवर टाच आणावी, म्हणजे त्यांच्या मालमत्तेवर त्या पैशांची नोंद व्हावी। असे असतानाही शासन फक्त पारदर्शक कारभाराचं आव्हान आणतं आणि प्रत्यक्षामध्ये काहीही कृती करत नाही। हा प्रकार उघड झाल्यानंतर ही कारवाई तर दूरच, पण बरखास्त संचालकांची बॉडी पुन्हा कामाला लागली आहे। या संचालकांनी 400 लोकांना रोजगार दिला खरा, मात्र तोही टिकणार का? पहा अधिकाऱ्यांचं ठोकळेबाज उत्तर। सहकार कायद्यानुसार आम्ही त्यांना कार्यकारी संचालकांना डायरेक्शन दिली होती की तुम्ही हे लोक काढून टाका। त्यांनी ते न ऐकल्यामुळे आम्ही त्यांना ऑथराईज केलं MDंना काढून टाकण्यासाठी। आणि मग त्यानंतर त्यांनी ते काढले लोक, जे काढले म्हणजे त्यांनी ठराव घेतला बँकेनं
की हे 400 लोक काढून टाकायचे. त्याच्यानंतर मग बँकेचे कर्मचारी आता लेबर कोर्टात गेलेले आहेत आणि लेबर कोर्टात त्याला स्टे दिलेला आहे. निवडणुकीचं राजकारण डोळ्यापुढे ठेवून सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांना वाचवण्याची सहकार खातं कशी धडपड करतंय याचंच हे ज्वलंत उदाहरण. 9.5 कोटी रुपयाची रिकव्हरी ही आजही फक्त कागदावरच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिक जिल्हा बँकेचे दोषी कोण कोण संचालक आहेत त्यावर एक नजर टाकूया. नरेंद्र भिकाजी दराडे आहेत, त्यांची शिवसेना आमदार आहेत, तत्कालीन अध्यक्ष सुद्धा होते. रिकव्हरी निश्चित करण्यात आली आहे 41,77,803. त्यानंतर दुसरे आहेत सुहास द्वारकानाथ कांदे, जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे. धनंजय मोतीराम पवार आहेत. पुढचे संचालक आहेत गणपतराव गंगाधर पाटील, शिरीष कुमार वसंतराव कोतवाल, किशोर भिकाजी दराडे शिवसेना आमदार, नामदेव गोविंद हलकंदकर, त्यानंतर केदार तानाजी आहेर विद्यमान अध्यक्ष आहेत. सीमा महेश हिरे भाजपच्या आमदार आहेत. डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव माजी मंत्री आहेत काँग्रेसच्या. शिवाजी पांडुरंग चुंबळे हे सुद्धा संचालक दोषी आहेत. परवेज मोहम्मद युसुफ कोकणी, जीवा पांडू गावित हे माकपचे आमदार आहेत. अनिल साहेबराव कदम शिवसेनेचे आमदार आहेत. दिलीपराव शंकरराव बनकर माजी आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. अद्वय प्रशांत हिरे आणि माणिकराव साहेबराव कोकाटे माजी आमदार आहेत. सचिन शंकरराव सावंत, ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे काँग्रेसचे आहेत. सुभाष वाल्मिक देसले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी. एकूण रिकव्हरी या सगळ्यांची निश्चित झालेली आहे 8,36,43,739.